यानंतरची बातमी पुण्यातली आहे। बंडू आंदेकरच्या घराची झडती घेतली गेलेली आहे। पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घराची झडती घेतलेली आहे आणि झडती दरम्यान पोलिसांना रोख रक्कम आणि दागिने सापडले। गणेशोत्सवात आंदेकर टोळीकडनं आयुष कोमकरची हत्या करण्यात आलेली होती। या हत्या प्रकरणामध्ये 8 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली आहे। बँकांचे काही डॉक्युमेंट्स असतील, असं विविध गोष्टी 16पेक्षा जास्त मोबाईल त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत, डिजिटल डिव्हाइसेस आहेत, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सापडल्यात। पल्सर गाडी आहे एक, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तपासाचा भाग म्हणून या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आता याच्यामध्ये मोका अंतर्गत सुद्धा तपास चालू आहे। मोकाचा जो तपास आहे हा गुन्हे शाखेच्या पर्यवेक्षणाखाली ACP खटके हे पार पाडत आहेत, आणि मोकाची सुद्धा जी कारवाई आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्राईम प्रोसिड्स म्हणून विविध अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्यातून जमा केलेली जी काही संपत्ती असते ती जप्त करण्याचा अधिकार तपासी यंत्रणेला दिलेला असतो, आणि ती सुद्धा आता गोष्ट पार पाडली जात आहे। तपास त्याच्याबाबत सुद्धा केला जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।